आई जगत्तारिणी, गेली अनेक वर्ष तुझ्याकडे मी एकच मागणं मागते, ते म्हणजे माझ्या तारिणीचं सुख. आजपर्यंत आयुष्याच्या कुठल्याच टप्प्यावर ते तिला मिळालेलं नाहीये. सगळ्यांना जीव लावणारी माझी तारिणी, तिच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारा माणूस तिला मिळालं नाहीये. आणि आता केदार सारखा गुणी मुलगा तिच्या आयुष्यात आलाय, तर एका मागोमाग एक विघ्न तिच्या संसारात येत आहेत. तिची काळजी घ्यायला माझे असे किती दिवस राहिलेत आई, पण पोरीचं पूर्ण आयुष्य जायचंय. त्यांच्या दोघातलं हे अंतर लवकरात लवकर कमी होऊ दे आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ देत ग. तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तारिणीच्या कर्माची फळं आहेत सगळी. माझ्या निशीच्या हक्काची संपत्ती ओरबाडायला गेली होती ना लग्न करून त्या घरात, तिच्याबरोबर हेच होणार आहे. बोललीस? वाटलंच होतं मला. तारिणी घरात आल्यापासून तू एक शब्दही कशी काय बोलली नाहीस? बोलणारच, का नाही बोलायचं? आणि तुमची देवी सुद्धा बघतीये. माझ्या निशीच्या सुखाच्या आड आली आहे तारिणी, आणि देवीनेच शिक्षा केली आहे तिला. मला एक सांग, तारिणी निशीच्या सुखाच्या आड आलीये का तू तारिणीच्या सुखाच्या आड आलीयेस? नाही म्हणजे बघ, खांडेकरांचं स्थळ तारिणीसाठी आलं होतं माहितीये ना. तू परस्पर निशीचं लग्न त्या घरात लावून दिलंस, विसरलीस? दुसऱ्याचं ओरबाडलेलं आपल्याकडे फार काळ टिकत नसतं ग. आणि आता राहिला प्रश्न तारिणीचा. तू तर तिची अजिबात काळजी करू नकोस ग. आजवर तू फक्त तिला शिव्या शापच दिलेस, पण देवी आईने तिच्यासाठी केदार सारखा गुणी मुलगा आणि खांडेकरांसारखी चांगली माणसं पाठवली. आणि हे सगळं पुन्हा रुळावर आणण्याची काळजी सुद्धा माझ्या देवी आईलाच आहे. आई जगत्तारिणी, मला माफ कर. मी सुमीशी खोटं बोलतेय, पण हे सगळं मी माझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी करते, तिच्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी करते. आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या मिस्टर राऊतांशी बोलून काहीतरी महत्त्वाची माहिती हाती लागू दे. तारिणी, लक्ष कुठे आहे तुझं? मी आलेच हा सुमी. कावळ्याच्या शापानं गाई गुरं मरत नसतात. देवी आई आहे माझ्या तारिणीच्या पाठीशी. कुणाची कितीतरी इच्छा असली ना तरी तिचं काही वाईट होणार नाही.